सर्वप्रथम नवचैतन्य हास्य परिवाराच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो की आपण मला ही संधी दिली. आपण एका वेगळ्या जनरेशन मध्ये वाढलोय. म्हणजे आपल्या वडिलांना त्यातल्या मॅनर्स हा शब्द खूप माहीत नव्हता. आपण नशीबवान आहोत. आपण खळखळून असलोय, आपण पोट दुखसपर्यंत हसलोय, आपण जमिनीवर लोळून असलोय. आणि मी सांगतो तुम्हाला, 8,000 कोटींपेक्षा जास्त सजीव या जगात वावरत असताना हसणं हे फक्त मनुष्य जातीला दिलेलं वरदान आहे परमेश्वराने. तुम्ही रोज हसताय, रोज हसवताय आणि खळखळून हसताय. तुमच्याबद्दल हेवा वाटतं मला, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तुमचं हसण्याचं कार्य काका अविरत चालू राहो, पूर्ण जगात ते पसरो. 50-100 वर्षांनंतर आपल्यापैकी कोणी नसलं तरी सुद्धा हा परिवार जिवंत राहावा आणि तो वाढत जावा अशी शुभेच्छा सुद्धा तुम्हाला देतो. आताचं असणं खूप बंधनकारक झालंय ना. म्हणजे आता असायचं जरी असेल तरी लोक काय म्हणतील. आता नवीन जी जनरेशन आली तसं रुमाल काढायचं खूप एवढंच असायचं बस. त्याच्यानं ओळखायचं की आम्ही खूप असतो LOL. मला तर आपण असं न करता मस्त असतो, आयुष्यभर असणार झालं पाहिजे. हसते हसते कच्चाय रस्ते, याच्यापेक्षा महत्वाचं आयुष्याचं काही तत्वज्ञान नसतं असं मला वाटतं. खरं तर हास्ययोग परिवारांनी मला आज एक वेगळा विषय दिलाय आणि असा व्यक्ती दिलाय मांडायचं की जो आयुष्यात कधीच हसला नसेल. वयाच्या 15 वर्षापर्यंत जे काय लहानपणात त्याचं बागडणं वगैरे असेल ते असेल. चाफेकरांना फाशी दिली जाते. हा 15-16 वर्षाचा मुलगा घरातल्या अष्टभुजा देवी समोर एक शपथ घेतो, यात मी शिवाजी महाराजांसारखा जिंकून अमर होईल किंवा मातृभूमी तुला स्वतंत्र करण्यासाठी मरून जाईल. त्या दिवसापासूनच मग 1901 ला पुण्यात येणं, विदेशी कपड्यांची होळी, लंडनला जाणं, लंडनला अटक होणं, अंदमान, हिंदू मुस्लिम दंगे बघणं, देशाचे तुकडे होणं, नंतर पुन्हा एकदा गांधी हत्येत अटक होणं, देशाची फाळणी सहन करणं, चीनचं युद्ध, पाकिस्तानचं युद्ध आणि शेवटी प्रयोजन. खरंच सांगा, हा माणूस कधी असणार असेल का? काय स्वार्थ होता त्यांचा? तर काही नाही. माझा देश मला स्वतंत्र करायचा, माझ्या देशातले नागरिक निदान समाधानाने खुश राहायला पाहिजे. सावरकरांचा जन्म हा श्रीकृष्णाचे यदाई धर्मस्थाचं ते प्रारूप आहे. जे श्रीकृष्णाने वर वचन दिलं होतं आपल्या सगळ्यांना की जेव्हा धर्म संकटात येईल, राष्ट्र संकटात येईल, देश संकटात येईल, मी जन्म घेईल. सावरकरांचा जन्म व्हायच्या आधी त्याच्या 30 वर्ष मागे जावं लागतं, कारण सावरकरांसारखे व्यक्ती हे अवतार असतात. जन्म तुमचा आणि माझा असतो. ही लोक अवतार आहेत. इंग्रजांचं राज्य जवळजवळ 100 वर्ष झालेली आहेत. 1757 ला प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांचं खऱ्या अर्थानं भारतात राज्य सुरू झाले. त्याच्या आधीची 800, 900, 1000 वर्ष इस्लामनी पूर्ण भारतावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला असं म्हणतो कारण चुकीचा इतिहास सांगतच आपण मोठे झालेलो आहोत. मुस्लिमांचं पूर्ण राज्य ह्या देशात कधीही नव्हतं. इस्लाम हिंदूंना कधीही जिंकू शकला नाही. आपण लढत राहिलो, आपण मरत राहिलो, आपण मारतही राहिलो, परंतु आपण हिंदू म्हणूनच राहिलो. ज्या देशात इस्लामांनी, मुस्लिमांनी 50-100 वर्ष सुद्धा राज्य केलं ना, ते इराण असतील, इराक असतील, पार्शियन असतील, पूर्णपणे मुस्लिममय झाले. ज्या देशात इंग्रजांनी 100 वर्ष राज्य केलं तो सुद्धा पूर्णपणे ख्रिस्ती झाला. भारतावर 1200 वर्ष आपण यांची आक्रमण भोगून सुद्धा आपण हिंदू म्हणून जगलो, हिंदू म्हणूनच मरणार आहोत. आणि याचे श्रेय तुमचे आणि माझ्या पूर्वजांना आहे की जे चटणी भाकरीसाठी बदलले नाहीत, जे तलवारीच्या दातांनी ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांच्यावर अन्याय झाले असतील ना. माहित नाही आपल्याला. आजोबा पंतप्रधान तलवार ठेवली असेल, धर्म बदल, जात बदल नाही त्यांनी केलेलं. त्यामुळे आज सावरकर सुरू करायच्या आधी तुमच्या आणि माझ्या पूर्वजांविषयी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. नाहीतर कदाचित आजच्या ऐवजी आपण शुक्रवारी हात वर करून बसवावं लागलं असतं आपल्याला. ही त्यांची पुण्यही नक्की. 1857 युद्ध झालेलं आहे, लढा, स्वातंत्र्याचा लढा येतो. खर तर सावरकरांनी
पहिल्यांदा जेव्हा ते अंदमानला जायचे आधी 1857 पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रितपणे केलेला हा लढा असं त्याचं स्वरूप त्यांनी मांडलंय. पण जेव्हा जेव्हा त्याचा अभ्यास सुरू झाला, सावरकर एक मात्र व्यक्ती आहे की ज्यांचा इस्लामवर अभ्यास आहे. आम्ही शिवाजी महाराज मांडताना पण हेच सांगतो, आम्ही सावरकर मांडताना हेच सांगतो की जोपर्यंत इस्लामचा अभ्यास होत नाही तोपर्यंत सावरकर, शिवाजी महाराज, संभाजीराजे मांडताच येणार नाही. शत्रूचा अभ्यास करणं सर्वात आवश्यक आहे. 1857 युद्ध जिंकता जिंकता हारल्यानंतर देश एक गलित गात्र झाला होता. असं वाटत नव्हतं की पुन्हा काहीतरी चांगलं करेल, पुन्हा काहीतरी चांगले दिवस येतील. त्यात 30 वर्ष गेली आणि वासुदेव बळवंत फडकेंनी आद्य क्रांतिकारक म्हणून एक इतिहास घडवला. वासुदेव बळवंत फडकेंचा मृत्यू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म एकाच वर्षाचे 3 महिन्यानंतरच आहे. मी जे मगाशी सांगितलं येदा हे धर्मस्थ ते इथं पुन्हा लागू होत आहे. सावरकरांचा जन्म 1901 चा भोगूरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला प्रत्येकाला विनंती करेल की कदाचित अंदमान प्रत्येकाला जमणार नाही, रत्नागिरी जमणार नाही, पण भोगूरला जायला हरकत नाहीये, खूप जवळ आहे. सावरकरांची पुण्यातली फर्ग्युसनची खोली दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथीला उघडली, तिथं जाऊन दर्शन करायला हरकत नाहीये. त्यांचा स्पर्श लागणे त्याचं जागा आहे सगळ्या. जन्म झाल्यावर जसं मी सुरुवात केली वासुदेव बळवंत फडकेंची, त्यानंतर छापेकर बंधूंनी सुद्धा एक विषय केलाय, रॅनचा खून पुण्यातला. माझ्या घरातली मंदिर तुम्ही उद्ध्वस्त करताय फ्लेक्सच्या नावाखाली, आमच्या महिलांवर अन्याय करताय, आमच्या लहान लहान मुलांना तुम्ही मारताय. चापेकरांना राग आलाय, चापेकरांनी रॅनचा उल्लेख केलाय. 3 महिन्यात 4 महिन्यातच चापेकरांना फाशी सुद्धा झालेली आहे बरं का. ज्या दिवशी चापेकर घरातनं निघाले असतील रॅनचा वाद करायला, त्यांना माहित नसेल का आपण काय करायला चाललोय. घरी त्यांनी काय सांगितलं असेल, त्यांना कल्पना असेल ना, हा आपला मृत्यूच आहे, याच्या पुढची जीवन जगायची ते फक्त कोणच का फक्त श्वास घ्यायचा हेच जगणार असणारे. आपण शत्रू राष्ट्राच्या सर्वात मोठ्या सैनिकाला मारायला चाललोय, आपण कधी ना कधी अडकणाऱ्यात माहितीये. चापेकर पकडले गेले, चापेकरांना फाशी झाली आणि त्या फाशीतून विनायकराव स्वतः असं म्हणतात की विनायक सावरकरांचा जन्म झालाय. त्या रात्री सावरकर झोपलेले नाहीये, स्वातंत्र्याची शपथ घेतली त्यांनी, मी प्रयत्न करेन असं सांगितलंय. आणि त्या अर्थात त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने त्याचं सार्वजनिक आयुष्य सुरू झालेलं आहे सावरकरांचं. 1901 ला लग्न झालं, ते पुण्यात आलेले. पुणे त्यांचं 5 ते 6 वर्षाचं वास्तव्य. सावरकरांचं 5 ते 6 वर्षाच्या वास्तव्याने आज पुणे शहर ओळखलं जातं. पुणे शहराला आणि सावरकरांचा ऋणानुबंध काढता येत नाही एवढं फिक्स झालेलं आहे. ह्या व्यक्तीविषयी अजून एक आदर्श असा की तो जिथं गेला तिथं त्यांनी आदर्श घडवलाय. भगूर ऐतिहासिक झालं, नाशिक ऐतिहासिक झालं, पुणे ऐतिहासिक झालं, विदेशी कपड्यांची होळी ऐतिहासिक झाली, इंग्लंड ऐतिहासिक झालं, फ्रान्स ऐतिहासिक झालं, पॅरिसची होळी ऐतिहासिक झाली, अंदमान ऐतिहासिक झालं, प्रयोगशाळा सुद्धा ऐतिहासिक झालंय. मोठ्या मोठ्या शहरांना, मोठ्या मोठ्या गोष्टींना सुद्धा सावरकरांच्या नावाने ओळखलं जाते. हा त्यांचा परिस्पर्श आहे त्या गोष्टींना मिळालेला. पुण्यात आल्यानंतर टिळकांचा त्यांचा संपर्क आलेला आहे. पुण्यातल्या टिळकांच्या संपर्कानंतर त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केलेली आहे आणि त्या होळीनंतर त्याची बुद्धिमत्ता बघून त्यांनी लंडनला जायचं ठरवलं. श्यामाप्रसादनी त्यांना लंडनला बोलवलं सुद्धा शिष्यवृत्ती देऊन टिळकांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार. आणि खरं सावरकर सांगायचे ना तर 3च टप्प्यात सावरकर सांगितले जातात. 1883 ते 1911 म्हणजे अंदमान, 1911 ते 1937 सगळी जी स्थानबद्धता अंदमान वगैरे सगळं, आणि त्यानंतर त्यांचं प्रायव्हेशन. 3 टप्प्यात सावरकर होतात. पण हे 3 टप्प्यातले सावरकर जर सांगायचे असतील तर भागवत सप्ताहासारखं 7 दिवसाचा सप्ताह सांगितला गेला पाहिजे. सकाळी आणि दुपारी 3-3 तास सांगितले पाहिजे, तरी सुद्धा सावरकर पूर्ण संपत नाही. ही वस्तुस्थिती आहे. भगवान श्री कृष्णानंतर जर भारताच्या 5-7 हजार ज्ञात इतिहासामध्ये जर एवढा व्यासंगी, एवढा कर्तृत्ववान पुरुष कोणी सापडला असेल तर फक्त विनायक दामोदर सावरकरच. जीवनात असं एक क्षेत्र नाही की जे त्यांनी सोडलंय. ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते दीर्घकाव्य सुद्धा करतात, ते योद्धा आहेत, ते खूप चांगला वक्ता आहेत,
ते परराष्ट्र नीतीचे जाणकार आहेत, ते अर्थतज्ञ सुद्धा आहेत. आणि या प्रत्येक स्वरूपावर अर्धा ते एक तास सहज बोलता येऊ शकते की त्याची बुद्धिमत्ता काय, त्याचा व्यासंगीपणा काय, त्याचं लेखन काय. तसं मगाशी सांगितलं 12,000 पानांचं लेखन आहे त्यांचं केलेलं. कमला नावाचं महाकाव्य केलेलं आहे. आणि सगळं कधी केले जेव्हा मृत्यू रोज त्यांच्या गोल फिरत होता, त्यांच्या बरोबर फिरत असताना. लंडनला गेले, लंडनला अनेक लोक गेली, लंडनला अनेक लोक बॅरिस्टर झाली. स्वतःच्या पोटा पाण्याचंच काम केलेली लोक आहे, पोटा पाण्यासाठीच त्यावेळेस लोक जात होती बाहेर. सावरकर मत गेले की ह्या देशातला अन्याय होणारा, ह्या देशात होणारा अत्याचार लोकांचा परत मांडावा, शत्रूच्या देशात जाऊन मांडावा आणि तिथून काही करता येईल का हा अभ्यास करण्यासाठी तिथे गेले. 1906 तिथं सावरकर पोहोचल्या 2च वर्ष त्यांनी चमत्कार घडवणं सुरू केलेलं आहे. 1909 साली मदनलाल धिंगरानं नाशिकमध्ये लंडनमध्ये कर्जत वाहिनीची हत्या केली आहे. अवघ्या 3 महिन्यांनी नाशिकमध्ये जॅक्सनची हत्या झालेली आहे. इंग्रजांना असा संशय आलेला की हे सगळं सावरकर या नावाचा माणूस तिकडलं करतोय, पाठवतोय. इथं जेव्हा तपासणी झाली, इथं जेव्हा कागदपत्र तपासणी केली तर विनायक सावरकर सापडले. त्यांनी पाठवलेली पुस्तकातून आलेली बॉम्ब मॅन्युअल, बंदूक आणि सावरकरांच्या घरादारावर इतर सील केलेले. नाशिकची ती घरं, भोरची ती घरं आजही उपलब्ध आहेत. खरंच जाऊन बघा. ते सावरकरांचं एखाद्या घरानं स्वातंत्र्यामध्ये भाग घेतो अशी फक्त अख्ख्या जगात दोनच उदाहरण आहेत. एक चापेकरांचा परिवार आणि एक सावरकरांचा परिवार. चापेकरांची 3 भावांना फाशी झालेली असं जगातलं एक मात्र उदाहरण आहे. विनायकराव सावरकर आणि बाबाराव सावरकर दोघांना जन्मले होते. दोघे यांना म्हणलं जातं, दोघे फाशीच्या जवळपास असतात. आपलं नशीब चांगलं की फाशी होत नाही. जर परत अशी दुर्लभ कारण आहे ती आपली आहे, त्याचा आपण निश्चितच अभिमान बाळगायला पाहिजे. सावरकर याच्यानी घाबरले का, सावरकर याच्यानी दबकले का, सावरकरांना दाबण्याचा प्रयत्न झाला तर बिलकुल नाही. तुम्ही माझ्या घरादाराला सील करताय. सावरकरांच्या घरातल्या महिला, गावानं सुद्धा बहिष्कार घातला होता इंग्रजांच्या दशेरीखाली. त्या महिलांनी असं सांगितलं जातं, त्याची पुरावा जरी सापडत नसेल तर, पण 10व-12व होणं किंवा जी अंत्ययात्रा जातात त्या ह्याच्यामध्ये स्मशानभूमीमध्ये, त्याच्याबरोबर जे काही पिंड वगैरे दिलं जातं त्याच्यावर खूपच जगली. बाबा महाराज सावरकरांना अटक केलेली, त्यांना अंदमानला नेलेलं आहे. सावरकरांना सगळं माहिती आहे. आणि याचा परिपाक म्हणून जर तुम्ही माझा दावा असाल म्हणून मी कर्जत वाहिनीची हत्या करायला लागली, म्हणून मी तुमच्या इथे नाशिकमध्ये जॅक्सनची सुद्धा हत्या करायला लागली, सावरकरांनी केलेलं काम आहे. सावरकर इथून जेव्हा इंग्लंडमध्ये गेले शिकायला, तेव्हा इंग्रजांची पत्र आजही उपलब्ध आहेत. तिथल्या इंग्रज सरकारनं तिथल्या शासनाला सांगितलंय की याच्यावर लक्ष ठेवा, आम्हाला वाटत नाही या फक्त शिकायला आलाय, त्याच्यावर बारीक लक्ष आहे. त्या लक्ष असून सुद्धा त्यांनी सगळं केलेलं आहे, बंदुका पाठवणं वगैरे जे काय तुम्हाला आता सांगितलं ते. त्यानंतर मात्र सावरकर पॅरिसला गेले, कारण इंग्रज पोलीस त्यांना शोधत होती. घरादाराचं नांगर सगळं सांगितलं तुम्हाला. परंतु पुन्हा एकदा सावरकरांना असं वाटतंय की मी आता जावं पुन्हा एकदा लंडनला. माझ्या नावाचं वॉरंट निघाल्या, बॅरिस्टर झालेल्या माणसाला माहिती की माझं नावाचं वॉरंट काय होऊ शकतो याची सुद्धा त्यांना कल्पना असेल. शत्रू राष्ट्राचे गृहीत झाले, तिथं वॉरंट निघालं असताना चालले. सावरकरांना अटक झालेली आहे. आणि अटक झाल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर लंडनमध्येच सगळे कल्पना लागली, कारण लंडनचे कायदे त्यातले त्यात बरे होते, आंतरराष्ट्रीय दडपण होतं त्या कायद्यांवर, लक्ष होतं सगळ्यांचं. पण इंग्रज सरकारने स्वतःचे नियम मोडून त्यांना भारतात आणायचं ठरवलं. मोर्या नावाच्या जहाजामध्ये जेव्हा सावरकर प्रवेश करतात, ते आतमध्ये येतात, तेव्हा त्याचे लोक, मला एक आश्चर्य ह्या माणसाचं वाटतं, आपण अटकेसाठी चालले, आपण पकडून नेलं जाते, पण आपलं ते जहाज कुठे थांबणार आहे, तिथले कायदे कानून काय आहे, तिथं मला पळून जाता येईल का, तिथे मला उडी मारता येईल का, याचा अभ्यास त्या माणसाने केलाय. मर्सिडीजची उडी सर्वांना माहिती आहे. मग त्या उडीचे दिवस जर माहित असेल तर सांगतो, पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला त्याला 114 वर्ष पूर्ण होणार. आणि याच जून महिन्याच्या परवाच्या 5 तारखेला सावरकर लंडन 125 वर्ष पूर्ण होत आहे.
एक ऐतिहासिक मध्य आपण पकडलेले आज बोलताना असं म्हणायला हरकत नाही. सावरकरांची मार्सेलिसची उडीवर फक्त 1 तास सहज बोलता येतं. काय त्या माणसांनी विचार केला असेल, किती अभ्यास केला असेल. आपण उडी मारल्यानंतर इंग्रज सैन्य आपल्या मागत असणार, ती गोळीबार करणार, माझी बॉडी जरी पाण्यात असली तरी डोकं मला वर करावं लागणार. मी जिथे उडी मारत तिथे खडक असल्याचं माझं डोकं तिथे फुटू शकतं. मी जर उडी मारली किंवा पोलिसांनी म्हणतो का मारल्या गोळी माझ्या डोक्यात जाऊ शकते. हे सगळं माहीत असून सुद्धा सावरकरांनी उडी मारली कारण त्यांना वाचायचं होतं. माफीनामा पत्र वगैरे नंतर येईल, पण मी जर त्याच्यातून सुटलो तर मी देशाचं काम करू शकतो, तर मी देशाची सेवा करू शकतो, तर मी देश स्वतंत्र करू शकतो, क्रांतिकारक घडवू शकतो. माझा जन्म हा अटक होण्यासाठी नाहीये, खितपत पडण्यासाठी नाही, याची सावरकरांना पलोपरी जाणीव असल्याचं दिसतं. अगदी 15-16 वर्षापासून सावरकरांचं वक्तव्य, सावरकरांचं लेखन असं जाणवतं की त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. नैतिकता किंवा नीतिमत्ता आणि नियती यांनी जे काय माझ्यावर सोबवलेलं काम आहे ते करायचं हे सावरकरांना पूर्ण जाणीव आहे. 114 वर्ष होतं म्हणून 2 मिनिटं फक्त सावरकरांची उडीवर घेऊयात. ही उडी जगात गाजलेली बरं का, जगात. म्हणजे सावरकर एक मात्र व्यक्ती असा आहे की जो 3ऱ्या देशाचा असून 2 देशांमध्ये कायदे काढून सुरू झाले, इंग्लंड आणि जर्मनी. जसं रामायण महाभारतामध्ये दाखवायचे ना, रामाने बाण काढले की सगळे आकाशातले असे परमिशन उभे राहायचे, ते फुलं वगैरे व्हायची. मला खरंच असं वाटतं सावरकरांनी उडी मारताना सगळे क्रांतिकारक खरंच स्वर्गात उभे राहिले असतील. भारत माता सुद्धा जिवंत झाले जर जागी झाले तरी अरे मला पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा सूर्य दिसतोय माझ्या समोर, हा मला आता देश स्वतंत्र करून देईल. आपलं कदाचित नशीब खराब होतं, सावरकर पुन्हा पकडले गेले. भारतात आणल्यानंतरचा सावरकरचा इतिहास आपल्याला माहितीये. काही दिवस अलिपूर, नंतर येरवडा आणि इथून मग अंदमान. अंदमानची खोली आपल्याला कोणी बघितलं मला माहित नाही, चला गायक लोक तरी आहेत निदान. पण जर मी असं विचारलं इंग्लंड अमेरिका कोणी बघितलं तर कदाचित 40-60 वर्ष जातील. निश्चित बघा 10x9 ची ती खोली आहे. हे व्यासपीठ जे आहे ते जास्त आहे, मोठे आहे व्यासपीठ त्याच्यापेक्षा. त्या खोलीमध्ये त्यांनी 11 वर्ष काढली. अर्धा लिटर पाण्याची बाटली बसेल, अर्धा लिटर पाणी बसेल एवढा त्यांना बाउल दिला जायचा. संध्याकाळी 7ला त्या जेलमध्ये अटक केल्यानंतर सकाळी उठून 10 वाजता बाहेर काढण्यापर्यंत जे काही विधी असतील ते त्यांनी त्या भांड्यात करणं अपेक्षित आहे. तेच भांड्यानंतर घासून त्याच्यामध्ये जेवणं अपेक्षित आहे. इंग्रजांनी ग्रॅज्युएशन झालेल्या माणसांनी 11 वर्ष केलंय. खरंच एकदा अंदमान भूगोनियामध्ये सावरकर कळते. आम्ही राहुल गांधींनी तिकीट पाठवलं होतं जेव्हा तो बरबऱ्याचा मुलगा सारखा की हे तिकीट आमच्या खर्चाने जा, तू बघून ये, नंतर आल्यावर सांग की खरंच सावरकर भिजले होते. त्या उडीने त्या खोलीने इतिहास घडवलाय. सावरकर का आणि सावरकर काय कशासाठी ही ती अंदमानची खोली आजही आपल्याला दाखवते. सावरकरांनी एकही माफीनामा दिलेला नाहीये. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की ज्याच्यावर खूप जास्त चर्चा न करता जरा वळसा घालून आपण पुढे जावं लागतं. तसंच आपण पुढे जाऊ, त्या पत्राविषयी खूप जास्त उल्लेख न करता. मी जसं सुरुवातीला सांगितलं की सावरकरांचे ध्येय स्पष्ट आहे, मला देश स्वातंत्र्य करायचंय, मला क्रांतिकारक घडवायचे. मी आतमध्ये खितपत राहिलं तर होणार नाहीये. सावरकरांच्या मनात अंदमानमध्ये आत्महत्येचे विचार आले. माझी जन्मदिनमध्ये त्यांनी लिहिलंय. रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचे विचार आले. त्यांनी सुद्धा लिहिले. अतिशय स्पष्टपणे देणारा माणूस आहे. कशातून मी बॅरिस्टर झालो, कशातून मी सगळं बोलते, कशातून माझे घरदार सगळे मला दिसत नाही. मुलगा वारल्याचं त्यांना 8 वर्षांनंतर कळलंय की माझा मुलगा वारलाय प्रभाकर. त्यांनी प्रभाकरासाठी सुद्धा कविता लिहिली आहे, प्रभाकरास पत्र म्हणून. ते त्यांनी लिहिलंय की मुलाला, अरे प्रभाकरा मला तुझा स्पर्श आठवत नाहीये, मला तुझा चेहराही नीट आठवत नाहीये. त्यावेळेस घरातल्या ज्येष्ठांचा जास्त मान ठेवला जायचा. स्वतःचा मुलगा समोर आला तरी सुद्धा त्याच्याशी बोलायचं, त्याचं लाड करायचं ही परंपरा नव्हती. बायकोने एकदा गपचूप त्या कवितेत असे लिहिले की सावरकरांच्या बायकोने गपचूप एकदा जिन्याखाली आणला बघूला, त्या बघा तरी आपला मुलगा. सावरकरांनी बघितलंय, सावरकरांनी ते लिहिलंय की मला तुझा तो अस्पष्ट चेहरा आठवतोय. कशासाठी मी हे केलंय हे सावरकरांना वारंवार प्रश्न आहे.
पण सावरकर आयुष्याच्या प्रत्येक संकटातून बाहेर पडलेत, प्रत्येक संकटातून जिंकून बाहेर पडलेत असं आपण म्हटलं पाहिजे. अंदमानला अटक झाल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, बेरी बारी वगैरे सगळं. सावरकर 50 वर्ष जगणार का? सावरकरांनी सुद्धा सांगितलं की 2 जन्म गेले मला, तेवढे वर्ष तुमचं सत्ताही राहणार नाहीये, सरकारही राहणार नाहीये. हिंमत लागते ती सांगायला. अंदमानला उतरल्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न असायचा, अरे अंदमाने काय तळ, इथं माझ्या देशाचा स्वातंत्र्याचा एक मिलिटरीचा ठिकाण असू शकतं, भविष्यामध्ये माझ्या देशाचं संरक्षण ह्या अंदमानवरनं होऊ शकतं. 50 वर्षाची शिक्षा बघायला माणसाला अंदमानचं ते कर्तव्य देशासाठी असू शकतं असं आठवतं. 70च्या आसपास सरकारनं केले सुद्धा ते. हे सावरकर आहे. पुण्यात आल्यानंतर 37 सगळं संपल्यानंतर रत्नागिरी झालं, माफीनामे झाले, सगळं बोलणं झालं. इंग्रज सरकारने त्यांना स्थानमुक्तता केले आणि नंतर ते सुद्धा 1937 ला मुक्त केले. पण ह्या मध्ये काही गोष्टी घडल्यात बरं का. 1920-21 ला सावरकरांना जेव्हा भारतात आणलं अंदमान 10 वर्षाचं झाल्यानंतर, तेव्हा महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1 नंबरला होते असं पण म्हणू. भारताचं स्वातंत्र्य हिंदू मुस्लिम एक झाल्याशिवाय होणार नाही ही काँग्रेसची आणि गांधीजींची धारणा होती. मी जसं सुरुवातीला सांगितलं की इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय इस्लामला उत्तर देणं शक्य होत नाही, ते त्या बाबतीत घडले. सावरकरांनी इस्लामचा अभ्यास केलाय म्हणून 1857च्या पुस्तकानंतर सावरकरांनी त्यांचा इतिहास आणि मुस्लिमांविषयीचं मत बदललंय. गुस्ताखे नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा. आपण आत्ता ऐकतोय ना, आता नाही येते. सावरकर म्हणतात ते इस्लामच्या जन्मापासून आहे. पैगंबरांच्या काळात सुद्धा त्यांनी हेच केले. इस्लाम धर्म वाढवायचा असेल तर मला माझ्या शत्रूची गळाच कापला गेला पाहिजे, ही एक संस्कृती आणि आमची संस्कृती दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत. सावरकर वारंवार विनंत्या करतायत काँग्रेसला की हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रकार करू नका. हा देश आपण स्वतंत्र करू, हा देश आपला आहे, आपण टिकवलाय. बिन कासिम 7व्या शतकापासूनच आज आपण 19व्या शतकात बोलतोय. हिंदू मुस्लिम ऐक्याची अपेक्षा ठेवू नका. जर्मन आणि ज्यू शेकडो वर्ष एकत्र राहिली, पण जर्मन आणि ज्यूंचं कधी जमलं नाही. अमेरिकेला आज सुद्धा भीती आहे की जर अंतर्गत युद्ध झालं तर तिथला निग्रो माणूस अमेरिकेच्या विरोधात जाईल. जर भारत अशी अनेक उदाहरणं असतात की 100, 500, 1000 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सुद्धा ते दोन समाज एकत्र झालेले नाहीत. कारण डीएनए मध्ये फरक आहे, विचारसरणीत फरक आहे. आपल्याकडे तुम्ही गणपती माना, तुम्ही बालाजी माना, तुम्ही शंकर भगवान माना, आपण सगळे हिंदू. तुम्ही निधर्मी असलं तरी सुद्धा हिंदू आहात. तुम्ही कोणाची पूजा केली तरी आम्हाला मान्य, ही एक विचारसरणी. आणि जर तुम्ही माझा देव मानला नाही तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, ही एक विचारसरणी नव्हे. तुम्हाला मारलं तर जास्त पुण्य मिळेल, ही एक विचारसरणी. दोन्ही एकत्र राहू शकत नाही असं सावरकर वारंवार सांगतायत. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांमध्ये पटलं नाही. 1930 साली सिंध प्रांताची विभागणी करणं, मुस्लिम बहुल भाग वेगळा करणं, देशातला सावरकर पहिला माणूस ज्यांनी सांगितलं की अरे हे फुटीची बीज आहे. स्वातंत्र्य टप्प्यात आले, आज ना उद्या जे स्वातंत्र्य होणारे दिसतंय, पण स्वातंत्र्य झाल्यानंतर इंग्रजांपेक्षा जास्त त्रास भारताला अंतर्गत शत्रूशी लढताना होणार आहे. सावरकर सावध करतात, दुर्दैवाने ते झालेलं नाहीये. 1937 साली जेव्हा सावरकरांची सगळी बंधने मिटली आणि 47 देश स्वतंत्र झालाय, आमचं म्हणजे सावरकरांना 10 वर्षापेक्षा 20-25 वर्ष मिळाली असती, कदाचित देशाची मांडणी तुटली असती, राहिली असती. सावरकर वारंवार सांगतात की मुस्लिम बहुल भागामध्ये हिंदूंची संख्या वाढवा, मुस्लिम बहुसंख्य भागाचे तुकडे करा, त्याचे 2-3 भाग करा, तिथला हिंदू तिथे राहू द्या. सावरकरांचं ऐकलं गेलेलं नाहीये. फाळणी देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी नेहरूंना पत्र लिहून दिले की आता सगळ्यात पहिले एक काम करा, पाकिस्तानचे तुकडे करा, पाकिस्तानची फाळणी करा, युद्ध करा. नंतर ते इंदिरा गांधीच्या काळामध्ये झालं, पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पाकिस्तान म्हणून बांगलादेश वेगळा करा आणि आसाममध्ये तुम्ही हिंदूंची संख्या वाढवा. म्हणजे हा जो भाग आहे तो दोन्ही मुस्लिम बहुसंख्य असलेला भाग दोन्हीकडे हिंदू बहुसंख्य असलेल्या भागाच्या आत राहील, थोडं बदलून राहील. आज सुद्धा सावरकर तेवढेच महत्वाचे वाटतात. आज सुद्धा सावरकरांचे हे विचार तसेच पडतात. आयुष्यभर त्रास, आयुष्यभर अभ्यास केलेला माणूस आहे. काय आणि किती खरं सांगायचं सावरकरांचा हा एक प्रश्न असतो.
त्यावेळेस 1937ला असं सांगतात की हिंदूंनी हिंदूंकडनं वस्तू खरेदी कराव्या तर हिंदूंचा पैसा हिंदूंकडे राहील. आपण आज हे करायचा प्रयत्न करतोय. आणि ह्या माणसाला सगळ्यात शेवटी काय मिळालं ना, 1947 देश स्वतंत्र झाला, तुकडे झाले, त्यांनी सुद्धा मान्य केला की चला जी काही फाळणी झाली तरी बहुसंख्य हिंदूंचा एक चांगला देश मला मिळतोय. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना सगळ्यात पहिलं काय मिळालं असं तुम्ही मला प्रश्न विचारला तर उद्याची कुणी लोक काय उत्तर देणारे मला माहित नाही. त्यांना काय मिळालं पाहिजे, त्यांना अटक मिळाली महात्मा गांधीच्या गुन्ह्यामध्ये. हेच फरक आहे ममता तपाला. ह्याच्यासाठी केला होता अट्टहास. काही कारण होतं, फक्त हिंदूंना बदनाम करायचं होतं, सावरकरांना बदनाम करायचं होतं. सावरकरांनी स्वतः सांगितले की गोडसेंनी 4 गोळ्या मारल्यात, 3 गोळ्या गांधीजींना आणि स्वतः एक हिंदुत्ववादी पक्षांना. ज्या ते आपले सुद्धा काही लोक जेव्हा गोडसेंचं समर्थन करतात त्या गोष्टीचा नक्कीच विचार करून बघावा की आपला नेमकं त्याचा परिणाम चांगला झाला का वाईट झाला, कारण फाळणी ते झालेली होती. त्यातून सावरकर सुटले. पुन्हा एकदा सावरकरांना अटक झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांनी भारताचे जेवढे त्यांनी एक पत्र दिलं भारताच्या सरकारला की मी भारतात एका जागेवर येतो, तुम्ही स्वतःवीर सावरकरांना अटक करा, मी जोपर्यंत भारताचे तोपर्यंत. काय दहशत आहे या माणसाची. तो सैन्य बाजूला करा म्हणत नाहीये, तो मिलिटरी बाजूला करा म्हणत, तो स्थानिक पोलीस बाजूला करा म्हणत नाहीये. तो म्हणतो तुम्ही सावरकरांना जर अटक करत असाल तर मी भारतात येतो. जोपर्यंत लियाकत अली भारतात येत तोपर्यंत सावरकरांना पुन्हा अटक करून ठेवलेले आहे. लियाकत अली गेल्यानंतर 5 दिवसांनंतर सावरकरांना पुन्हा सोडलंय. ही सावरकर नावाची दहशत. हे सावरकर. सावरकरांचा बुद्धिवादाविषयी बोलताना त्यांनी 1930 साली, 35 साली, 40 साली जे जे सांगितलं ते सगळं आजच्या देशात करताना दिसतंय. हिंदू मुस्लिम ऐक्याची कल्पनाही करू नका त्यांनी सांगितलं होतं, आज आपल्याला दिसतंय. नको त्या प्रमाणात आपण राहायला नको हे आपल्याला आज दिसतंय. हिंदूंनी हिंदूकडून वस्तू घ्यावा हे आज आपल्याला दिसतंय. अंदमान एक चांगलं तळ व्हावं आज आपल्याला दिसतंय. आपल्याला कदाचित सावरकर होता येणार नाही होऊ शकत सावरकर. तर सावरकर विचार का आपण लोकांच्या घरोघरी पाठवू शकतो. सावरकरांचं लेखन, सावरकरांचं वक्तव्य, सावरकरांचं वक्तृत्व, सावरकरांची पुस्तकं आपण घरोघरी पाठवू शकतो. सावरकरांनी एके ठिकाणी सांगितलं की मी गेल्या 40 वर्षानंतर 30 वर्षानंतर माझे विचार लोकांना पटतात. आज पदोपदी सावरकर आठवतात. विमानाचे विमान हायजेक झालेले आपण बघितले, त्याच्याबद्दल अतिरेकांना सोडलेलं आपण बघितलेले. देशाचा पहिला गृहमंत्री, एकमेव गृहमंत्री आतापर्यंत निवडून गेला, त्याच्या 5 दिवसात किंमत केलं जातं, त्याच्याबद्दल सुद्धा आपण अतिरेकी सोडण्याचे या देशाने बघितले. सावरकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की देशाची सीमा पूर्ण व्यवस्थित आखा. काश्मीर भारतातनं जाऊ शकतो. सावरकरांनी 1935 साली सांगितले काश्मीरवर लक्ष ठेवा. आपल्याला लक्ष ठेवायला 2023-22 उजाडलं. पण आज सुद्धा आपण काश्मीरमध्ये जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आम्ही 2 वर्षांनी जाऊन आलो, आम्हाला माहितीये. तिथला मुसलमान आज सुद्धा आपल्याला बाहेरचाच म्हणतो. आप हिंदुस्तान से आए, आपसे क्या हम पैसा लेंगे ज्यादा, असंच बोलतो. हिंदुस्तान में सब कैसे चल रहा है असंच बोलतो आणि ठरवून बोलतो. तो पदोपदी आपल्याला जाणीव करून देतो की आम्ही हिंदुस्थानी नाही आहोत. आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 35 जिल्हे काश्मीर झाले. पुण्यात कोंढव्यात आपल्याला जाता येत नाही वस्तुस्थिती आहे. पुण्यातल्या कोंढव्यात 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे कार्यक्रम होत नाही ही वस्तुस्थिती. हिंदू म्हणून घाबरणारी आपली पिढी शेवटची असावी अशी सुद्धा हिंदू महासंघाची इच्छा आहे. सावरकरांनी सांगितलं होतं मला इंग्रजांची आता भीतीच वाटत नाही. आज उद्या जाते मला इंग्रज गेल्यानंतर या देशात राहिलेल्या मुस्लिमांचं काय होणार. वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांनी एक शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते की जोपर्यंत या देशातला शेवटचा मुस्लिम पाकिस्तानमध्ये जात नाही, शेवटचा हिंदू भारतात येत नाही, तोपर्यंत भारताची फाळणी झाली असं मान्य करत नाही. माझा दुर्दैव आहे की भारताच्या त्यावेळेस राज्यकर्त्यांनी अशा फाळणी मान्य नाही केली. लोकसंख्येचा पूर्णपणे आतला बदल करायला सावरकर तेव्हापासून सांगतात जेवढे जातील तेवढेच घ्या, जेवढे येतील तेवढेच पाठवा. नाही ऐकलं तर त्याच भोगावं लागते सगळ्यांना.
50% मुस्लिमांनी अजून एक थोडं अभ्यास म्हणून आपण बोलूया की एक फाळणीची मागणी 1940-41 पर्यंत मुस्लिम लीगनं केलेली नाही. त्यांना भारतातच 2 राष्ट्र पाहिजे होती. तुम्ही 70% असाल, आम्ही 30% असलो तरी सुद्धा आम्हाला 50%ची जागा द्यायची, 50% सरकारी नोकऱ्या आम्हाला द्यायच्या, 50% निवडणुकीच्या जागा आम्हाला द्यायच्या, 50% ऍडमिशन आम्हाला द्यायचे. आणि काँग्रेस आणि त्याचं निगोसिएशन चालू होतं की 30 का 40. त्याला सावरकरांनी विरोध केलाय. एका व्यक्तीला एकच मत हे सावरकरांनी सर्वप्रथम सांगितलंय. समान नागरी कायदा हा शब्द खऱ्या अर्थाने सावरकरांना पाहिजे, सर्वांना समान कायदे असायला पाहिजेत. तुमच्याकडे वेगळे कायदे नसावे या देशामध्ये, काही गरज नाही वेगळ्या कायद्याची. सावरकरांना माहिती आहे की मुस्लिम या देशात जाणार नाहीये, तो आमच्या बरोबर आपण ह्या देशात सर्वप्रथम हक्क हिंदूंचा, म्हणजे हिंदू महासभेची मागणी करतो समान नागरी कायद्याऐवजी हिंदू प्राथमिकता कायदा. देशातल्या सर्व महिला मंडळी, देशातल्या सर्व साधन सामुग्री पहिला हक्क हिंदूंचा आहे. तो क्लेम करायला कोणी हिंदू नसेल तर मुस्लिमांचा हरकत नाही. जसं जर्मनीमध्ये चालतं तसं इंग्लंडमध्ये चालतं. तो देश त्यांचा आहे ना, तो जर्मनांचा आहे, तो इंग्लंडचा आहे. भारत मात्र सर्वांचा आव जवाब धरून तुम्हाला. म्हणून आम्ही सीएला सुद्धा विरोध करतोय. नको तो तिकडे येणार हिंदूच असेल तसं काश्मीरला म्हणताय तुम्ही. तिकडे असल्याने राम नावाचं एखादा आधार पॅन तिथे जे काय असेल ते काढलं, आपण कसं लढणार कसे? 5 वर्ष काश्मीर घ्यायचं चाललंय. 5 वर्ष काश्मीर घेतला की 1 कोटी मुस्लिम आत्ताच्या काश्मीरला जोडला जाईल. तो सकाळी 8 वाजता तिथं बसला तर 7 वाजता पुण्यात उतरेल. आहेत ते आपल्याला सहन होत नाहीये. आणखी 1 कोटीची संख्या आत्ताच्या काळात वाढवायची पाहिजे का, हा सुद्धा विचार आहे. कारण त्यानंतर सावरकर सुद्धा जसे जसे जास्त अभ्यास करत गेले किंवा स्वातंत्र्य झालं जशी जबाबदारी कमी आली, त्यांच्या सगळ्या विषयांचा अभ्यास केलेला आहे. नंतर त्यांनी अखंड भारताची कल्पना सोडून दिल्याचं सुद्धा जाणवत आहे. आपण आता स्वप्नात राहायला नकोय. शत्रू घरापर्यंत आहे. तुम्ही आज घरी गेल्यावर स्टँडला फोन करा आणि विचारा फ्रीज रिपेअर करायला पाहिजे, बघा कोणाचा फोन येतोय. वॉशिंग मशीन रिपेअर करायला पाहिजे, बघा कोणाचा फोन येतोय. भाजी विक्रेते कोण आहेत, रिक्षावाले कोण आहेत. तुमच्या घरात बेडरूम वरती येतात ही लोक वॉशिंग मशीन रिपेअर करायचं, फ्रीज रिपेअर करायचं. घर माहितीये, घरातले लोक माहितीये. जेव्हा जेव्हा धर्म म्हणून 2 समाजामध्ये काही होईल तेव्हा धर्म म्हणून हिंदूंचा सर्वात मोठा धोका आहे. आपण जाती विभागून जातो. सावरकरांना काही बोललं तर फक्त ब्राह्मण समाजालाच राग येतो. आंबेडकरांविषयी काही बोललं तर फक्त दलितांनाच राग येतो. शिवाजी महाराजांविषयी काही बोललं फक्त मराठा समाजात रस्त्यावर येतो. हे सगळं मिटलं पाहिजे असं सावरकर त्यावेळेस सांगतात. म्हणून रत्नागिरी मधलं त्यांचं ते कार्य आहे सगळं. सावरकरांनी लिहिले अनेक ठिकाणी की एक माझी उडी विसरा, पण लक्षात ठेवा ते माझं रत्नागिरीचं सामाजिक कार्य. सावरकरांच्या नितांत गरज आहे देशाला. आणि आज सर्वात जास्त गरज आहे जेव्हा कारसेवकावर गोळ्या मारलेल्या मुलांनी यादवाला पद्मभूषण दिलं जातं, जेव्हा शरद पवारांना पद्मभूषण दिलं जातं. पण जेव्हा सावरकरांविषयी अजूनही काही उल्लेख होत नाही. सावरकरांविषयी आजही एकही संस्था गेल्या 100 वर्षात उभी राहिलेली नाही. 50-70 वर्षात आवडून उभी करते, गेल्या 10 वर्षात सुद्धा उभी राहिलेली नाहीये. आम्ही सुचवलं होतं की IIM अशा लोकांना सावरकरांची नावं द्या ना. सावरकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट किती भव्य नाव आहे. सावरकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किती भव्य नाव आहे. पण अजूनपर्यंत काही झालं नाही. असं 4 जूनला आपल्याला पाहिजे ते निकाल लागल्यावर आपला तो माणूस पुन्हा एकदा जेव्हा शपथ घेईल त्यानंतर तरी सावरकरांना न्याय मिळेल अशी सुद्धा आपण अपेक्षा व्यक्त करू. कारण सध्या तरी अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा आपल्या हातात वेगळं काही नाहीये. हिंदू महासंघाचा एकच उद्देश आहे की सावरकर आणि मराठा समाज, मराठ्यांचा इतिहास ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्राचा इतिहास. शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज नंतर तर संभाजी राजे राजाराम महाराजांचे पेशवेचे काम अटकेबार जिल्हा शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केलं, त्याचा इतिहास घडवून पोचवावा ही आमची स्वप्न आहे. 1 रुपया सुद्धा मानधन न घेता, कारण मानधन घेऊन सावरकर मंडळी खूप लोक आहेत. 50,000, 70,000, 1,00,000 असे पैसे अडवून घेतल्यानंतर सावरकरांचा त्याग याच्यावरती लोक बोलतात. त्याला हिंमतच लागते. खरंच हिंमत लागते त्याला. आम्ही वक्ते तयार करतोय, काही वक्ते तयार झालेले आहेत. जिथे जिथे जसं जसं वाटेल
तसं आपण बोलवलं, सावरकर मांडू, हिंदुत्वाचे विचार मांडू, हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र येणं आवश्यक असं मी वारंवार सांगतोय, ते आपण केलं पाहिजे. सावरकरांच्या जयंतीला 141 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज सुद्धा सरासरी वय काढलं 50-55 लोकांना सावरकर ऐकायला आवडतं, सावरकर बघायला आवडतात. सावरकरांना अभ्यास करायचं वाटतोय, सावरकरांचं यश आहे असं मी मानतो. सावरकर चिरंतन आहेत. 2024 काय आणि 3024 काय, सावरकर राहणार आहेत. आणखी एक गोष्ट जाताना कदाचित शेवट आवडणार नाही, पण भारताच्या स्वातंत्र्यात लढलेली सगळीच लोक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होती. गांधीजींना नावं ठेवून सावरकर मोठे होत नाही, नेहरू नावं ठेवून सावरकर मोठे होत नाहीत. प्रत्येकाच्या देशासाठी काही ना काही त्याग आहे. कदाचित आज 70 वर्षानंतर त्यांची त्यावेळची भूमिका चुकीची असं वाटतही असेल. म्हणजे सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष झाले, महात्मा गांधी त्यांना काढलं पदावरून, अक्षरशः हटवलं. त्यांना संधी होती की माझीच काँग्रेस खरी काँग्रेस आहे, मला ते निवडणूक चिन्ह मिळावं, असं त्यांनी सुद्धा आतासारखं सगळं करू शकले असते, पण त्यांनी राजीनामा दिलाय लगेच. आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा ते अंदमान मध्ये गेले, आझाद हिंद सेनेची बैठक होती, तिथून त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून गौरवले. राष्ट्रपिता पदवी सुभाषचंद्र बोसांनी दिली. आझाद हिंद सेनेच्या फलटणचं नाव त्यांनी महात्मा गांधींच्या नावावर ठेवलंय. विदेशी कपड्यांची वेळ आपल्याला माहिती, पण महात्मा गांधी जेव्हा इंग्लंडला गेले होते राणीला भेटायला, आदल्या दिवशी त्यांचा राजशिष्टाचार मंत्री तो आला आणि गांधीजींना सांगितलं की गांधीजी आपलं ग्रे कलरचं सूट घालून या किंवा ब्लॅक कलर, आणि पुढे तेच घालावं लागतं. गांधीजी फक्त हसले, राणी पुढे तसेच गेले जसे नेहमी भारतात जातात तसं. राणींनी विचारलंय त्यांना की गांधीजी तुम्ही असे कसे आले? ते राणीजी तुम्ही माझ्या देशाच्या लोकांसाठी एवढंच ठेवलं, बाकी सगळं तुम्ही घेतलंय. ही सुद्धा विदेशी कपड्यांची होळीच आहे. आपण ह्या लोकांचा अपमान करून नाही सावरकरांना मोठे करू शकत, आणि करू पण नाही. नेहरूचे गांधीचे संबंध काय? गांधीजी 2 वेळा नेहरू भेटलेत सावरकरांना. 1909 मध्ये लंडन मध्ये दसऱ्याचा कार्यक्रम होता तेव्हा, आणि नंतर रत्नागिरीमध्ये गांधीजी गेले होते तेव्हा. दोन्ही वेळेस गांधीजींनी सावरकरांना विनम्र अभिवादन केलेले. हा एकमेकांविषयी प्रेम आहे. वैचारिक मतभेद वेगळे असतील ना, लढाईची पद्धत वेगळी असेल. सावरकरांचा हिंसेवर प्रचंड विश्वास दिसतोय. डॉर्विनच्या सिद्धांताचं ते सुद्धा काम करताना दिसत आहे. त्यांनी असं एका ठिकाणी लेखन पण केलंय. त्यांनी इतिहासात टाकले गेले की धर्म आणि राष्ट्र वाचवायचं असेल फक्त अहिंसेने काहीच होत नाही. त्यांनी हिंसा घडवल्या सुद्धा, पण आपण हे करताना आपल्या राष्ट्रपुरुषांचा अपमानही कुठे होणार नाही. व्हॉट्सअपवर येणारे मेसेज न बघता पाठवण्यात ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. सावरकर अर्धा 2 तासात नाही होते नक्की, आपण त्याचं प्रायोजन वगैरे घेतलेलं नाही हे नक्की, पण भविष्यात जशा जशा संध्या मिळतील आम्ही तुमच्याकडे येत जाऊ. सावरकर, हिंदुत्व, मराठ्याचा इतिहास सांगत जाऊ, एवढं नक्की आहे. संधी दिली बोलायची. मला असं वाटतं घरी जाऊन मुलांना, नातवांना सांगावं सावरकर काय होते. खरं आम्ही दरवेळी सावरकरांच्या जन्मतिथीला प्रसाद वाटतो, लाडू वाटतो, आणि लाडू सांगतो की इथं नका खाऊ, घरी जाऊन खा. घरी गेलं की मुलगा नातू विचार ना हे काय, तर सांगले ना अरे सावरकरचा जन्म झाला. किती लोकांच्या घरात मनाचे श्लोक येत असतील, निदान असं पुस्तके हे सुद्धा बोलायला किती लोकांना माहिती असेल आपल्या घरच्यांना. अभ्यासक्रमांमध्ये नसावेत. आमचं तर स्पष्ट मध्ये आपला मुलगा जिहादी नको व्हायला. 5व्या, 6व्या, 7व्या वर्षाच्या मुलांना भगवद्गीतेची गरज नाहीये, मंत्रतंत्राची गरज नाही, त्याला लॅपटॉप शास्त्र शिकू द्या. सावरकरांनी सुद्धा हेच सांगितलंय. मनुस्मृती उद्या जाळत असेल तर हाच जाळा. आम्ही असे मनुस्मृतीने काही कामच करत नाही. मनुस्मृती देशावर कधीच राज्य नाही केलेलं. आम्हाला ते आदर्श असेल तर काहीच कारण नाही, पण एक समाज जास्त चांगला असं म्हणणारी मनुस्मृती जर तुम्ही जाळत असाल तर समाजातल्या, देशातल्या सर्व नोकरीपासून ऍडमिशन पर्यंत सगळ्या संधी एका समाजाला जेव्हा नाकारता, त्या पुस्तकाचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न आहे. घटनेविषयी आम्हाला अभिमान आहे, पण सगळे प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, विनायक दामोदर सावरकर. आम्ही कवळे अशासाठी म्हणतो, शौर्याची आणि धैर्याची एकच आहे. कौर्य सुद्धा हिंदू राजांच्या नेहमी एक चुकलं. घोरीनं पृथ्वीराजला 9 वेळा हरवलं, पृथ्वीराजनं 9 वेळा हरवलं. जा घोरी की घोरी गेला. तर किती निष्पाप जगता. सावरकर याला म्हणतात की सद्गुणांची विकृती.
हातात आलेल्या शत्रूला हरवल्यानंतर जा म्हणतो तो आक्रंद आला आणि मारून गेला आपल्याला, असं देशात अनेक उदाहरण आहेत. शत्रू आला की त्याला खेचायचा चल, असं सावरकरांनी सांगितलंय. त्यानंतर आपण पाकिस्तानच्या युद्धामध्ये ते केले, कारगिलमध्ये केले, आता सुद्धा आपण ते करतोय. शत्रू वाईटच, पण जर पुन्हा देशात असे 25 काश्मीर काढायचे नसतील तर काश्मीरमध्ये हिंदूंनी जाणं असं वाटत असेल तर हिंदूंनी हिंदू म्हणून जागणं आवश्यक आहे. आपल्या घरच्या लोकांना सुद्धा त्याचा अभिमान असणं आवश्यक आहे. घरच्यांना कळलं पाहिजे. सावरकर सांगा, शिवाजी महाराज सांगा, उगाच म्हणत नाही. जोपर्यंत महिला जिजाबाई म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या घरात शिवाजी जन्म घेणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाकीचे लोक करतात. मी जैन समाजाचं नेहमी उदाहरण देतो. जैन समाजात जे तुमच्या या भागात थोडं कदाचित कमी असेल, म्हणजे पेठेत सिटीत राहतात, त्यांना विचारा. प्रत्येक जैन सोसायटीमध्ये एक मंदिर आहे आणि त्याच्या 4 वर्षाचा मुलगा ते 16 घालून तो जातो, त्याला ते मेळा म्हणतात. आपली लोक मात्र मंदिरात जात नाही. घरात असताना सुद्धा दिवा किती वेळा होतो, संध्याकाळचा दिवा किती वेळा होत असेल. संध्याकाळी दिव्याचे टायमिंग सुद्धा टीव्ही सिरियलच्या हिशोबाने ठरतं. आज 6 वाजता लवकर 7 वाजता सिरियल आहे, आता उशिरा कोणी करत बोलून देतो. काही काही सिरियलचं आपलं देणं घेणं नाहीये. सिरियल मध्ये प्रत्येकाची 4-4 लफडी असं कुठे घरं असतात. आपण आजूबाजूला घरं बघितली तो अशी कधी जो समोरून त्याचं 10 मिनिटांनी कुठेतरी अभ्यास दाखवतात, ते आपलं कल्चर नाहीये. ते बघत असताना सावरकरांच्या घरातल्या महिला सुद्धा डोळ्यांपुढे आणायच्या. माझ्या घरात छत्रपती शिवाजी राजांची एवढीशी मूर्ती पूजेत आहे. मी रोज नाही पूजा करत, पण जेव्हा मुलाचा दिवा करतो, मुलाला सांगतो दिवा कर, तेव्हा तो रोज बघतोय. तो आता विचार करायला लागलाय, मला विचारायला लागलाय की कोण होते, काय होते. आवश्यक असं मला वाटतं. सावरकर संपत नाही, सावरकर संपू पण नाही. पुन्हा जेव्हा जेव्हा संधी मिळेल आपल्यासमोर व्यक्त होत राहू. पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे आभार मानतो, कशी संधी दिली, आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि इथून बाहेर पडताना आपण चहा घेऊ, आता गप्पा मारू. इथून बाहेर पडताना तुमच्यात थोडा तरी बदल घडला असेल तर ती सावरकरांना श्रद्धांजली असे मी म्हणतो. आणखी कुठेही असे जर कार्यक्रम घ्यायचे असतील तर निश्चितच आम्हाला काकांच्या माध्यमातून असेल डायरेक्ट जरी संपर्क केला तरी काम आपण नक्की करू. थांबतो. जय.